तारीख वेळ सकट त्याला फक्त शरद पवाराचे आणि उद्धव ठाकरेचे लोक निवडून आणायचे आहे. त्याला काँग्रेसचंही काही घेणं देणं नाही. त्याला या दोन पक्षांनी टार्गेट दिलेलं आहे, त्याला ते टार्गेट पूर्ण करायचं आहे. आणि त्या टार्गेटमध्ये त्याने मराठा समाजाचं फार मोठं नुकसान करून ठेवलेलं, एवढं लक्षात ठेवा. याच्या अंगावर यायला लागले. याला कळलं की समाजाला आता माझं खरं रूप दिसायला लागलं. लगेच पलटा मारतो हा माणूस लगेच. अरे बापरे, ते माकड आहे ना, माकड, ते पण कमी उड्या मारताना असणारी त्या माकड आहे ना, ते पण फेल जाईन याच्या ज्या उड्या असतात ना त्याच्यामध्ये. नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय ज्योती, जय क्रांती, जय हिंदू राष्ट्र. कसे आहात सर्व? मजेत ना असायलाच. तर या आणि आपल्या पलटी मास्तरने काल पुन्हा पलटी मारलेली आहे. कालचं दुपारचं त्याचं मी ज्यावेळेला स्टेटमेंट बघितलं त्यावेळेला एक गोष्ट लक्षात आली की हा खूप जास्त पलटी मास्तर आहे. आपण त्याचा विचारच करू शकत नाही, इतका बेकार पलटी मास्तर आहे हा. म्हणजे आतापर्यंत खूप त्याने गंडवलं समाजाला, खूप खोटा बोलला, खोटं 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 खोटं, फक्त खोटच, फक्त खोटं. आठवड्याला स्टेटमेंट बदलायचं. आठवड्याला मी अशी मागणी केली होती, मी हेच बोललो होतो, मी असं म्हटलंच नव्हतं. आणि हे पत्रकारांच्या समोर, म्हणजे त्याच्या तोंडाने सांगतो तो. बघा, तो मीडियाची सुद्धा किती खिल्ली उडवतोय की माझं जे काय आहे स्टेटमेंट ते तुमच्या समोर आहे, लाईव्ह आहे. मी काय माघारी नाही बोललेलो, मी काय असं एकट्यात नाही बोललेलो, मी तुमच्या समोर आहे. मी माझं लाईव्ह तुमच्या समोर मांडलेलं आहे. पत्रकारांना सुद्धा माहिती आहे की हा बोलतो ते खोटं बोलतोय, तरी पत्रकारांची पण त्याला हिंमत होत नाहीये जाब विचारण्याची. सो काय जबरदस्त प्लॅन असणार आहे शरद पवारचा, एवढं लक्षात ठेवा. भयंकर जबरदस्त प्लॅन आहे की पत्रकारांची पण त्याला विचारण्याची हिंमत होत नाही. तर विषय असा आहे की ज्या वेळेला ईडब्ल्यूएसचं आपलं आरक्षण त्याने घालवलं, त्या कोठ्यातनं आपल्या मुलांना वगळण्यात आलं. आणि हे ज्या वेळेला समाजाच्या लक्षात आलं की त्यांची 17 मुलांची निवड झाली ईडब्ल्यूएस मधनं, त्या 17 मधनं, म्हणजे त्याच्यामध्ये एक मला वाटतं 5-6 जाती आहे. मी त्या दिवशी 3च जाती म्हटले, नाही तर 5-6 जाती आहे. त्याच्यामध्ये लिंगायत आहे, त्याच्यामध्ये राजपूत आहे, त्याच्यामध्ये जैन मारवाडी आहेत, त्याच्यामध्ये मराठा आहे, ब्राह्मण आहे आणि अल्पसंख्याक मुसलमान सुद्धा आहे. परंतु त्याचा फायदा फक्त कुणाला होत होता तर 2च जातींना. कारण मारवाड्यांना इंटरेस्ट नाहीये पोलीस भरतीला, ते त्यांचा बिझनेस त्यांनी सेट केलेला आहे, त्यांची मुलं बिझनेसमध्येच आहेत. लिंगायत समाजाची मुलं पण किंवा मुली पण नाहीयेत त्याच्यामध्ये. ब्राह्मण तर ऑलरेडी परदेशात मध्ये सेटल झालेला आहे आणि जे कोण असतील ते अगदी क्लास 1 क्लास 2 अधिकारी आहेत त्यांच्यामधले. राहिले 2च वर्ग, मराठा आणि मुसलमान. मग हेच 2 त्यामध्ये फायदा घेत होते करून. परंतु आता ज्या वेळेला या जरांगेनी 10 महिन्यापासून जो काय गोंधळ माजवून ठेवला, त्यामध्ये काय झालं तर त्यामध्ये आपली मुलं कुठेतरी भुरळ पडली आपल्या समाजाला. आपला समाज याच्या मागे वगारासारखा पळत सुटला आणि इकडं मात्र तिसऱ्याचाच फायदा झाला. तर ही मोठी खंत समाजाला, म्हणजे समाजाच्या वतीनं मी व्यक्त करते. खरं तर फार मोठं नुकसान समाजाचं झालेलं आहे या बावळट माणसाच्या नादी लागून. आणि ज्या वेळेला सर्व स्तरातनं त्याचा निषेध व्हायला लागला काल, त्यावेळेला याचं कालचं स्टेटमेंट आहे की मी नाही, आजचं स्टेटमेंट होतं याचं, मी आज बघितलंय, ते कदाचित कालचं असेल पण मी आज बघितलंय की माझी मागणीच होती अशी की 50%च्या आत 10% द्या मराठ्यांना. अरे बापरे, मला सांगा कुणी ऐकली याची ही मागणी? जेवढे आहेत ना आता लाईव्ह बघायला 200-250 लोक, मला सांगा कुणी यातल्या 200-250 लोकांपैकी किती लोकांनी ऐकलं होतं याचं स्टेटमेंट? किती खोटा बोलतो हा माणूस. लिमिट असतं खोटं बोलायला काही. हा धडधडीत ज्या वेळेला याच्या अंगावर यायला लागले, याला कळलं की समाजाला आता माझं खरं रूप दिसायला लागलं, लगेच पलटा मारतो हा माणूस लगेच. अरे बापरे, ते माकड आहे ना, माकड,
ते पण कमी उड्या मारताना असणारी, त्या माकड आहे ना ते पण फेल जाईन, याच्या ज्या उड्या असतात ना त्याच्यामध्ये तो पण फेल जाईल. माकड इतका बेकार उड्या मारतो हा माणूस, आणि माकडच आहे ते पण, बघितलंय ना, माकडासारखंच दिसतंय. त्याच्या त्या बावळटपणाच्या उड्यांमुळे ना समाज होरपळून गेलेला आहे, समाजाचं नुकसान झालेलं आहे, एवढं लक्षात ठेवा. अरे अक्षरशः तुम्ही सांगा, किती खोट्याचा घाट घातला या माणसाने. तो डायरेक्ट बोलतो की माझी मागणीची होती. म्हणजे ज्या वेळेला आपण लोक म्हणायला लागलो की आपलं नुकसान झालंय, आपल्याला ते ईडब्ल्यूएस मधनं मिळत होतं, आपण ओबीसी मधनं गेल्यानंतर आपल्याला किती मिळणार आहे? ओबीसी मध्ये फक्त ओबीसी वाल्यांना फक्त 19% आहे बघा. ज्या वेळेला हे अगदी चित्र आपण साफ केलं की ओबीसी वाल्यांना किती आहे, ओबीसी वाल्यांना किती आहे आरक्षण? 19%. 19% किती जाती आहे ओबीसी मध्ये? 347. 347 मध्ये आपली एक आणखी गेली म्हणजे किती झाले? 348 जाती. 348 जातींना 19%तनं किती मिळणार आहे आपल्याला? म्हणजे जे आपलं ईडब्ल्यूएसचं होतं ते आपण गमावलं, केंद्र सरकारने आपल्याला दिलेलं. म्हणजे इकडं आपल्याला परवडत होतं का या 347 जातींमध्ये आपण आणखी एक आपली जात सामील केली, म्हणजे 348 जाती होती, याच्यामध्ये आपल्याला परवडत होतं. हे सोपं गणित ज्या वेळेला मी समाजापुढे उलगडून सांगितलं आणि बऱ्याच लोकांच्या लक्षात आलं, ज्या वेळेला हे मी स्पष्ट केलं त्यावेळेला, की अरे हा मला फोन येत आहेत. म्हणजे एकेकाळी असं होतं की मला ट्रोलिंगसाठी फोन येत होते जरांगेच्या कार्यकर्त्यांचे. माझा फोन 1 सेकंद सुद्धा बंद नसायचा, सतत फोन हँग पडत होता माझा फोन. आणि आता या गोष्टीसाठी फोन येत आहेत की ताई तुम्ही बोललेल्या एक शब्द खरा निघाला. खरंच आपलं फार मोठं नुकसान झालं या नीच नालायक मूर्ख बिनाक्कल बिंडोक बावळट माणसाच्या नादी लागून. फार मोठं नुकसान झालेलं आहे समाजाचं. ताई खरंच तुम्ही बोलत होत्या की शिकलेल्या लोकांच्या मागे जा, त्यांना विचारा. आतापर्यंत सगळेच दलाल नव्हते, त्यामध्ये काही प्रामाणिकपणे काम करणारेही होते, त्यांना विचारा. अगदी याही पलीकडे म्हणजे मी वारंवार सांगत होते की बाळासाहेब आंबेडकरांचा सल्ला घ्या, तज्ञ लोकांचा सल्ला घ्या, अभ्यासू लोकांचा सल्ला घ्या. अगदी बाळासाहेब सराटे असतील, वारंवार ते आपली भूमिका मांडतायत, त्यातनं शिका, त्यातनं घ्या बोध काहीतरी की आपल्याला आरक्षण कसं मिळणार आहे. उगाच त्या मेंढरासारखं त्या धनगरांना आवाज दिला की त्याच्या मागे पळायचं, तसं पळू नका, तसं पळू नका. परंतु नाही ऐकलं का? नाही, त्याच्या मागे पळत होते. आता जी लोक मला शिव्या घालत होते ना, तीच लोक फोन करून सांगतायत की नाही ताई खरंय तुमचं. आणि ज्या वेळेला जरांग्याच्या हे लक्षात आलं की आता समाजाला कळायला लागलं, समाज हुशार झाला, समाजाच्या लक्षात आल्या त्या बाबी की नाही आपलं खूप मोठं नुकसान या जरांग्याने केलेलं आहे. आपण काय केलंय? आपण या मूर्ख बिनाक्कल बिंडोक बावळट माणसाच्या नादाला लागून, सडक्या मेंदूच्या गांजा छाप माणसाच्या नादाला लागून आपण काय केलंय? आपलं आरक्षण आपण घालवलेलं आहे. कुण्यातरी एका पक्षाने, त्याला मी वारंवार सांगते, त्याला फक्त आणि फक्त हेही शब्द माझे आज लिहून घ्या, तारीख वेळ सकट, त्याला फक्त शरद पवाराचे आणि उद्धव ठाकरेचे लोक निवडून आणायचे आहे. त्याला काँग्रेसचंही काही घेणं देणं नाही. त्याला या 2 पक्षांनी टार्गेट दिलेलं आहे, त्याला ते टार्गेट पूर्ण करायचं आहे. आणि त्या टार्गेटमध्ये त्याने मराठा समाजाचं फार मोठं नुकसान करून ठेवलेलं, एवढं लक्षात ठेवा.